त्या ज्या 25 तारखेला टिटंबा येथील आश्रमशाळेतील 69 विद्यार्थ्यांना अ, मळमळ, उलटी आणि पोटात दुखणे अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने त्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी तपासून 21 विद्यार्थ्यांना तात्काळ त्या दिवशीच पुन्हा डिस्चार्ज देण्यात आला आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी त्यांना सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आणि काल दुपारपर्यंत फक्त 7च विद्यार्थी तिथे उपस्थित दवाखान्यात ॲडमिट होते. आज तेथील 2 म्हणजे काल संध्याकाळी म्हणजे आज सकाळी ते सर्व विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर काल संध्याकाळी विजू दावडी आणि सावलीखेडा येथील काही विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना पोटात त्रास होतो अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने विजू दावडे येथील 39 विद्यार्थ्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना आल्यानंतर तपासले. तेथील 21 विद्यार्थ्यांना सिम्प्टमॅटिक नसल्यामुळे केवळ ते विद्यार्थी पॅनिक झाल्यामुळे त्यांनी तशा म्हणजे स्वरूपाच्या तक्रारी होत्या, सौम्य स्वरूपाच्या. त्याच्यामुळे त्यांना तपासून त्यांनी पुन्हा शाळेत पाठवले आणि उर्वरित विद्यार्थी होते त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवले होते. त्यांना सुद्धा आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि जी सावलीखेडा येथील आश्रमशाळा होती तेथील विद्यार्थ्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्यांना PSCमध्ये नेण्यात आलं होतं. परंतु तिथे देखील ते सौम्य स्वरूपाच्या त्यांच्या तक्रारी होत्या. त्याच्यावरती त्यांना उपचार करून त्यांना सुद्धा पुन्हा शाळेत पाठवण्यात आलं. या गंभीर प्रकरणामध्ये कोणकोणते अधिकारी आणि अन्न पुरवठा अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल किंवा संस्था असेल यांच्याविरुद्ध काही फौजदारी गुन्हे दाखल झालेत का? त्या संबंधी जी संस्था आहे त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा पुढील तपास त्याच्यामध्ये सुरू आहे आणि जे तेथील अधीक्षक आहे त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. मेळघाटातील आश्रमशाळेमध्ये वीज बाधा झाल्या आहे भोजनामध्ये काय प्रकरणामध्ये आपण काय ऑब्जेक्शन घेतलेलं आहे काय एकत्रित निवेदन केलेलं आहे? पहा, याच्या अगोदर सुद्धा आम्ही प्रकल्प कार्यालय ATC कार्यालयाला तिथं असणारा भाजीपाला पुरवठा असेल, अंडा किडी पुरवठा असेल, या संदर्भात वारंवार आम्ही सांगितलं आहे का भोजन पुरवठ्यामध्ये अनियमितता होऊन राहिली. विद्यार्थ्यांना शुद्ध जेवण दिल्या जात नाही, पाण्याची बरोबर व्यवस्था नाही. शाळेचं नाव खूप मोठं असलं तरी शाळेमध्ये जी गुणवत्ता द्यायला पाहिजे, जेवणाची जी गुणवत्ता अतिशय ढासळली. या संबंधित आम्ही ऑलरेडी ATC कार्यालय असेल, प्रकल्प कार्यालय धारणी असेल, प्रत्येकाला आम्ही निवेदन दिले. परंतु काही कुचकामी अधिकारी आणि ज्यांना पैशाची किंवा ज्यांना लाचारी स्वीकारलेली आहे, ज्यांना पैसे खायची आदत पडलेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना हा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि ज्या ठिकाणी आता 4 शाळेमध्ये सुसरदा शाळेमध्ये आता आखरी रात्रीच्या वेळेस 2 वाजताच्या वेळेस सुसरदा शाळेमध्ये ही घटना अजून घडली. परंतु प्रशासन एवढा बेजबाबदार आहे का प्रशासनाने अजूनपर्यंत सांगितले नाही का मिनिमम किती विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार आत्ताचाच नाही, दरवर्षी दरवेळेस कोणत्या ना कोणत्या वसतिगृहामध्ये हा प्रकार होतो, आश्रमशाळेमध्ये प्रकार होतो. पण प्रशासन ही बाब बाहेर येऊ देत नाही. आणि ज्या कंपनीला हा ठेका दिला ती कंपनी पुण्याची आणि त्या पुण्याच्या कंपनीने इथं कोणाला तरी सब टेंडर दिलं अमरावतीवाल्याला, मग अमरावतीवाल्याने दुसऱ्याला सब टेंडर दिलं. म्हणजे आदिवासीचा हजारो कोटीचा जो निधी यासाठी खर्च होऊन राहिला तो परस्पर कुठेतरी लोकांच्या ठेकेदार पद्धतीनं खिशात चालला. त्याने आमची सरळ मागणी आहे. आणि या विषयामध्ये 4 दिवसा पहिले ऑलरेडी आदिवासी विकास मंत्री तिथे येऊन गेले, पण त्यांनी सेंट्रल किचन पाहिलं नाही, काय जेवते हे पाहिलं नाही. त्यामुळे हा जो विद्यार्थ्यांसोबत जीवनाशी खेळ झालेला आहे या संबंधित जे टेमडीचे मुख्यतः आणि प्रशासनाने टेमडीचा मुख्याध्यापक निलंबित न करता त्यानं टिटंब्याचा मुख्याध्यापक निलंबित केला. म्हणजे ज्या शाळेमध्ये अन्न शिजवल्या जाते, ज्या शाळेमध्ये सेंट्रल किचन आहे, त्या शाळेचा मुख्याध्यापक आणि अधीक्षक जबाबदार आहे, त्याला निलंबित न करता टिटंब्याच्या आश्रमशाळेत निलंबित केलं. तो सुद्धा जबाबदार आहे. पण अगोदर ह्या दोघांना सुद्धा निलंबित करायला पाहिजे होतं, कारण की प्रशासनाने हे फार मोठी चूक केलेली आहे. त्यामुळे आम्ही उद्या आम्ही अप्पर साहेबांना भेटणार आहे आणि या संदर्भात सांगणार आहे का टेमडी शाळेतील मुख्याध्यापक अग्निलाल मावस्कर आणि अधीक्षक पांडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तात्काळमध्ये यांना निलंबित करण्यात यावं. आपलं नाव आणि मी अर्जुन निवते आदिवासी आंदोलन कृती समिती अध्यक्ष.